नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम यू ऑल. आज आपण औरा म्हणजे काय आणि औराबद्दल आपण जाणून घेऊया. औरा स्कॅन पण करायला शिकणार आहोत आपण. आणि जर आपल्या औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्या प्रकारची जर निगेटिव्हिटी असेल तर ती आपण स्वच्छ करायला सुद्धा शिकणार आहोत. त्यासाठी तुमचा व्हिडिओ असणं गरजेचे आहे. ओके. चला तर आधी तर औरा म्हणजे काय कुणाला माहिती आहे का? औरा म्हणजे काय? हँड राईज करू शकता ज्यांना माहिती आहे त्यांना. चला मी सांगते. औरा म्हणजे प्रकाशाचं वलय. शॅडो म्हणजे औरा नाही. तुम्हाला वाटेल की आपली जी परछाई असते ती म्हणजे तो आपला औरा नसतो. ठीक आहे. औरा म्हणजे आपल्या अवतीभोवती जे असतं एक प्रकाशाचं वलय त्याला औरा म्हणत असतात. मग औरा हा सजीव म्हणजे फक्त आपल्यालाच नाही तर वस्तूंना सुद्धा औरा असतो. ओके. चला आपण औरा बघू आता. एक छोटस डॉट मी दाखवत आहे. हे बघा. छोटं डॉट आहे. हा माझ्याकडे डॉट आहे. ठीक आहे. मी डॉट केलेला इथे. तुम्ही तुमच्या पेजवर सुद्धा असं डॉट करू शकता. ठीक आहे. आता मी या डॉटचं तुम्हाला औरा बघायला शिकवत आहे. हा जो डॉट आहे यातला एकसारखं बघायचंय तुम्हाला. एकसारखं बघा. याच्या अवतीभोवती तुम्हाला एक व्हाईट लाईन दिसेल. प्रकाशाचे वलय तुम्हाला दिसेल. बघा दिसतंय का? एकसारखं बघा याला आणि त्याच्या अवतीभोवती प्रकाशाचे वलय दिसतं का ते बघा. दिसलंय का? प्रकाशाचं वलय दिसलंय का? थम्सअप करा. ज्यांना दिसलं त्यांनी थम्सअप करा. ज्यांना नाही दिसलं त्यांनी एकसारखं बघा. ओके. आशा मॅमला दिसलेला आहे. गुड. स्नेहा मॅमला पण दिसलेलं आहे. ओके गुड. बघा आता हा आपण जो बघितलेला या डॉटचा औरा आहे. तुमच्याकडे पेन्सिल आणि पेज असेल तर तिथे पेन आणि पेपर असेल तर तिथे असा डॉट काढा आणि त्याला सुद्धा एकसारखं बघा. तुम्हाला तो प्रकाशाचं वलय दिसेल. ठीक आहे. माझा हात बघा आता. माझ्या हाताच्या अवतीभोवती तुम्हाला दिसतं का? एक प्रकाशाचं वलय दिसतंय का? बघा. एकसारखं बघा तुम्हाला दिसेल. हो. शांता मॅमला दिसलेला आहे. ओके गुड. बाकीच्यांना दिसलं? किंवा तुम्ही तुमचाच हात एका पेजवर ठेवा असं आणि स्वतःच्या हाताच्या ओरा बघा. ओके. दिसलं. छान. ठीक आहे. ओके. बाकी सगळ्यांचे व्हिडिओज ऑफ आहे. मी पण माझा व्हिडिओ ऑफ करते आणि आपण आज तसंच शिकूया. ठीक आहे. ओके. चला. औरा सगळ्यांनी बघितलं. आता आपण दोन व्यक्तीमधला औरा बघूया. तुमच्याकडे जर एखादी दुसरी व्यक्ती असेल तर तिला घेऊन बसा. त्यांना आवाज द्या. आपण दुसऱ्या व्यक्तीमधला औरा बघू आता. तुमच्या घरी जी व्यक्ती असेल तिला एखादी तरी व्हॉलेंटियर लागेल आहे का तुमच्याकडे एखादी व्यक्ती? तिला बोलवा आणि आपण आता त्या व्यक्तीच्या ओके. 8582 काय आहे तुमचं नाव? अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. अनम्यूट करा. काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे? मनीषा. मनीषा ओके मॅडम. चला. आपण आता दुसरं म्हणजे आता आपण एका मनीषा. येस येस. आपण मी तुम्हाला पिन मध्ये घेते. एकच हा, मिनिट. माझी मुलगी आहे. एक मिनिट. हा. इकडे आहे. ला. ओके.
चला तिला घ्या तुमच्या जवळ, कॅमेरा सेट करून ठेवा. एका जागेवर मोबाईल ठेवा. एका जागेवर मोबाईल ठेवा. हा. हो हो. आणि तुम्ही एक 4-5 फूट अंतर ठेवा. उभे राहा दोघांनी. हम्म. दोघांनीही उभे राहायचंय. दोघांनी उभं राहायचंय, तुम्ही आणि तुमच्या मुलीनी. उभं उभं राहा. राहायचं. उभं राहायचं आहे. द्यायचा. दोघांनी उभं राहायचं उभं आहे. राहिले उभे राहिले उभे राहिलो. हा, तुमचं मला वाटतं नेटवर्क इश्यू आहे. एक 4-5 फूट अंतर ठेवा तुमच्या दोघांच्या मधात. हा, असं ठेवलंय करायचंय. माझ्याकडे बघ. आमोरासमोर उभं राहायचंय आपल्याला असं. 5-6 फूट अंतर ठेवा. पुढे लांब जा, लांब जा, आणखी लांब व्हा. आणखी लांब. इकडे. हा, बस. म्हणजे तसं लांब नाही म्हणायचं मला. हे अंतर हा, समजलं. हे असं 4-5 फूट अंतर पाहिजे असं. लांबच. नाही हा, नाही, हे दिसत नव्हतं ना म्हणून मी लांब सरळ. हा, हो, असं लांब जा. बस. आणखी जा. जा थोडस. आणखी झालं. जागा असेल, आणखी जा. थोडस जा मागे जातो थोडस. हा. हम्म. आता रेकीची प्रार्थना करा दोघांनी हात रब करून. मी असं स्वतःची हात कर. हा. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करा. दोघांनी दोन्ही हात रब करा. हा, केले मॅडम. आणि मुलीला म्हणा की तू तिथेच राहा. त्या मुलीला तिथेच राहा. आणि तुम्हाला हळूवार असे हात करायचे आहे दोघांना. बघा, असे हात करायचे आहे. आणि हा, मुलगी तिथे उभीच राहील आणि तुम्हाला हळूच चालत जायचे तिच्या जवळ. हळू एक एक पाऊल पुढे जायचंय तुम्हाला. तुम्हाला काही अंतरावर तिच्या औरा जाणवेल. एक मॅग्नेटिक फील्ड, तिच्या व्हायब्रेशन तुम्हाला काहीतरी जाणवेल. बरं चालेल. तुम्ही तिला उभं राहू द्या. ती हात असे करेल आणि तुमचे पण हात असे असू द्या. तुमचे पण हात असे असू द्या. आणि तुम्हाला अशी कर. हळूहळू चालत जायचंय. तुम्हाला हळूहळू चालत जायचं आहे. हळू म्हणजे खूप फास्ट नाही चालत जायचे. हळूहळू चालत जायचे तुम्हाला. हो, एकदम हळू चालले मॅडम. एकदम हळूहळू चालत जा तिच्याकडे. तुम्हाला काही अंतरावरच तिला बघा, तुम्हाला एक असं वलय जाणवेल. काय जाणवतं मॅडम? हॅलो. मॅग्नेटिक फील्ड, जसं आपण हे जे बॉल बनवत असतो, जेव्हा आपण एनर्जी बॉल बनवतो तेव्हा बघा आपल्याला एनर्जी असं जाणवत असते आपल्याला. तशी तुम्हाला तिची एनर्जी तुम्हाला काही अंतरावर तुम्हाला जाणवेल. अनम्यूट करा. खाली अनम्यूट करा मॅम. मॅम अनम्यूट करा. केलं मॅडम. 2 मिनिटं थांब. यांना जाणवलं म्हणतात ना, चिंटू यांनी घेतलं तरी. अनम्यूट करा मॅम, अनम्यूट. हा, तुम्ही केला प्रॅक्टिकल, तुम्हाला जाणवलं. तो म्हणजे तिच्या औरा. बघा, काही अंतरावरच आपल्याला तिचा औरा जाणवत असतो. खूप लांब असल्यावर. थोडस गरम जाणवते मॅडम. मॅडम जाणवलं? हो हो, थोडस गरम जाणवलं मला थोडस. जाणवतं ना दुसऱ्या व्यक्तीचा औरा तुम्हाला? हो हो हो. एक मिनिट. आपल्याला फक्त त्या अनम्यूट हूँ मैं? अनम्यूट आहे. तुमचं नाव काय? नाव आहे तुमचं? चिंकू नावाने. चिंकू. चिंकू चिंकू यस, चिंकू नावाने. सॉरी. त्यांनी पण त्यांची मुलगी घेतली. इसे म्हणजे हिला पण जाणवलं.
हो, तुला जाणवतं जाणवलं मला, माझं काय? जाणवतं. इवन तिला पोटावर पण गरम. जाणवतं. हा. तर आता बघा, आता तुम्ही त्यांना असे बघितले तेव्हा तुम्हाला त्यांचा औरा जाणवलं. याला औरा बघणं म्हणतात. म्हणजे त्या आपण औरा त्यांचं बघितलं. आता आपल्याला काय करायचं आहे? औरा बस. स्कॅन करायचे आहे. औरा स्कॅन म्हणजे काय? तर जसं एका व्यक्तीचे जर काही दुखत असेल, डोकं दुखत असेल, पाय दुखत असेल, डोळे दुखत असतील, पोट दुखत असेल, काही दुखत असेल, कुणाला विचारायचं नाही. काय करायचं आहे आपल्याला? औरा स्कॅन म्हणजे काय असतं? की त्या व्यक्तीला कुठे काय दुखत आहे आपल्याला त्यांनी नाही सांगितलं तरी कळतं. पण कसं? म्हणजे आधी आपल्याला रेकीची प्रार्थना करायची असते आणि ज्या व्यक्तीला आपण चेक करतो आहे त्या व्यक्तीच्या क्राउन चक्रापासून असं हळूवार तर पायापर्यंत हळू 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 अशी न्यायची असते. आणि जेव्हा जिथे तुमचे हात खूप जास्त हेवी झालेली आहे, समजा इथे हेवी जास्त जाणवलं म्हणजे डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल, इथे जास्त जाणवलं तर म्हणजे डोक्यात त्याचं जळपण आलं असेल, इकडे जाणवलं तर थोडीशी काही प्रॉब्लेम्स मॅडम, असतात. आता हिला करू शकतो का आपण? हो, हो, आता करू शकता. मी आधी आता एक्सप्लेन आता करते. येस. आणि मी औरा तुम्हाला क्लीन करायला पण सांगणार आहे. पण आता तुम्ही औरा बघितलं त्यांचं. आता तुम्हाला औरा स्कॅन करायचे आहे. औरा स्कॅन करण्यासाठी तिला उभे राहा तुम्ही. त्या मॅम बघा, चिंकू मॅम जसे उभे आहेत तसे उभे राहा. रेकीला कॉल करा. अनम्यूट तुम्ही म्यूट झालेले आहेत. अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा, ओके. तिला उभं करा तुम्ही तुमच्या समोर. रेकीला दादा कॉल तू नको तसं. तिला कॉल करण्यामध्ये रेकीची प्रार्थना असते. मी स्वतःची हा. अभिप्राय आहे. मी रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता शक्तीचे पिता आभारी. समस्त मी गुरुजनांना माझ्या माता पिता गुरुजनांचे आभारी आहे. अमृत रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. जवळ राहा, जवळ. आता उभं आपल्याला जवळ. औरा स्कॅन ये जवळ. जवळ जवळ जवळ. आता दोन्ही हात वर करा. त्या मुलीला हात खाली ठेवायला लावा. बेटा तू खाली ठेव पूर्ण. नॉर्मल तू खाली नॉर्मल. ठेवायचं. येस, नॉर्मल उभी राहा. स्माइली हात रखून तुम्हाला तिच्या क्राऊन मॅम तुमचा मोबाईल हो हो मॅडम, पडला होता तो. तुम्हाला तिचं क्राऊन चक्रापासून हळूवार हात खाली न्यायचे पायापर्यंत. हळूवार, एकदम हळू, स्लोली स्लोली स्लोली. म्हणजे तुम्हाला त्या मुलीला कुठे त्रास आहे ते तुम्हाला जाणवेल. हा हा. जिथे जास्त जड आपले हेवी जिथे जास्त हेवी हात झाले तुमचे, हा हा. तिला काहीच पेन नसेल, तिला काहीच त्रास नसेल तर काहीही जाणवणार नाही. ओके. मोबाईल पडला बघ. मग तुम्ही करा, मग आम्हाला सांगा. हो हो चालेल. तुम्ही करून दाखवा आम्हाला. हे दुखतंय गुडघे? मैग्नेटिक रोजा नको ना. मग तिला तर शांत बसायला सांग आई. नाही ना जाणवलं तर. मागून पण होत. मागून. शक्तिपात बद्दल बोलूया आपण थोड्या वेळानंतर. थांब. आधी औरा क्लिन्झिंग करायला शिकूया. ठीक आहे. ओके. बेसिकली शिकू मेरा और कुठे त्रास जाणवलं का? कुठे जास्त हेवी हात झाले का तुमचे? तिला काय मुझे समझ में नहीं आना. उसको कुछ मुझे देखो क्या होता है ना, अगर से आगे वालों का आगे दोन मिनिटं थांब नाही. अगर से आगे वाले के बॉडी में पेन हो रहा है तो आपको कुछ फील होगा. कैसे फील होगा? बहुत ज्यादा आपके हेवी हाथ हो जाते हैं. जैसे कि अभी अपन उसका ऑरा स्कैन कर रहे हैं, मतलब कि ऐसे हाथ ऊपर से नीचे की तरफ ऐसे धीरे लेके जा रहे हैं. ऐसे धीरे 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 धीरे. अगर से हाथ ज्यादा जिस तरफ हेवी हुआ, मतलब समझो जैसे मेरा थोड़ा अभी
यहाँ पे हेवी हुआ तो समझना कि सर में कुछ तो भी प्रॉब्लम है या फिर दर्द हो रहा है या फिर बहुत ज्यादा विचार शुरू है ऐसे, या फिर कुछ यहाँ पे हुआ ज्यादा हेवी है तो समझो कि थ्रोट में कुछ प्रॉब्लम है, या फिर और ऐसे स्कैन करते लेके जाओ तो समझेगा. ठीक आहे. और अभी कैसे कर अभी आपण आपल्याला क्या करणार आहे, आता आपल्याला काय करायचं आहे तर औरा बघा, आपण औरा बघितलं, औरा स्कॅन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं. आता फक्त आपला क्लास औरा बघण्यासाठी किंवा औरा स्कॅन करण्यासाठी नाही आहे, तर औरा क्लिन्झिंग करण्यासाठी आहे. ओके, बैठ जाओ आप अभी, एक जगह बैठ जाओ. ओके, तो अभी अपन सीखेंगे औरा क्लीन करना. एक मिनिट. औरा क्लीन कसं करायचं, कधी कधी बघा आपण लग्नात गेलेलो किंवा गर्दीच्या ठिकाणी आपण घरून तर खूप छान गेलेलो, म्हणजे आपल्या आपल्याला हेवीनेस वगैरे असं काहीच नव्हतं, घरून निघताना आपण खूप छान होतो. आणि तिथे पोहोचल्यावर समजा लग्नात गेलेले आहे किंवा मोठ्या कार्यक्रमात समजा तिथे भरपूर लोक आहे, मग तिथे पोहोचल्याच तुम्हाला कधी डोके दुखायला लागतं, कधी अनइझी, म्हणजे असं कसं तरी, म्हणजे कधी कधी विकनेस व्हायला लागतं, होतं असं. पण का होतं असं, या मागचं कारण काय आहे तर बघा, आपण पॉझिटिव्ह आहो, आपला ऑरा छान आहे, पण विचार करा की समोरच्याचे ऑरा छान असेल का, समोरचा व्यक्ती पण पॉझिटिव्ह असेल का, असं नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचा ऑरा वेगळा असतो. कधी कधी कुणाच्या घरी आपण गेलो तरी आपल्याला की नाही, म्हणजे कुठे कुठे जसं गरीब लोकांच्या घरी पण तुम्ही गेले समजा, तरी त्यांच्या घरची जर एनर्जी आणि त्या लोकांचे विचार छान असले तरी आपल्याला असं प्रसन्नता वाटते. आणि जर तुम्ही छान छान रिच लोकांच्या घरी गेले आणि त्यांचा ऑरा छान नसला, त्यांची मानसिकता अशी निगेटिव्ह असली, तरी त्यांच्याकडे सगळ्या वस्तू राहील, पण त्यांच्या घरी गेल्याबरोबर तुम्हाला काहीतरी असं छान नाही वाटणार, म्हणजे असं ऍक्टिव्ह नाही वाटणार. मग का बरं होतो असं, या सगळ्या गोष्टी मागं ऑरा असतो. ठीक आहे. मग आपण जर एका प्रोग्राम मध्ये गेलो आणि आपल्याला असं वाटलं की खूप डोकं दुखायला होतो आहे, मग काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला आपल्या घरी येऊन ऑरा क्लीन करायचे आहे. मग ऑरा क्लीन कसं करायचं आहे तर बघा, आधी रेकीला कॉल करायचं असतं, सर्वांनी करा, रेकीची प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, सगळ्यांनी आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि हे हात आपल्याला असे ठेवायचे आहे, असं हळूवार आपल्याला खाली न्यायचे आहे, म्हणजे आपल्याला ऑरा क्लीन करायचे आहे. ठीक आहे. आणि अफर्मेशन काय द्यायची आहे, जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूवार आपल्याला हे हात खाली न्यायची आहे. आभा मंडळ म्हणजे ऑरा. ठीक आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. 3दा आपल्याला फुंकर मारायची आहे. 3दा प्रोसेस करा. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आपल्याला अफर्मेशन देत ही प्रोसेस करायची आहे. तुम्ही मनातल्या मनात सुद्धा ही अफर्मेशन देऊ शकता किंवा बोलून, मला तुम्हाला सांगायला लागतं म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवते. ओके. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आणि जमीन ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. शुद्ध झालेली ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो, असं आपल्याला
अफर्मेशन द्यायचे आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि जर कुठे त्रास होत असेल, समजा डोक्याला त्रास होत असेल, डोकं दुखत असेल, तर ज्या प्रकारे आपण गवत उफडतो असं, मी आता प्रोसेस काय सांगितली, ऑरा क्लिन्झिंगची. जर तुम्ही दररोज हा ऑरा क्लिन्झिंग केलं आणि जेव्हा आपण 7 चक्रांचं शिकू, 7 चक्रांचं मेडिटेशन, ऑरा क्लिन्झिंग आणि ऍक्टिव्हेशन प्रोसेस केली, तरी आपल्याला खूप फायदा होतो. ओके, म्हणजे आपल्या हेल्थचे इश्यू आपल्याला होत नाही, खूप कमी होतात. जसं मला आधी मायग्रेनचा खूप त्रास होता, म्हणजे एक 5-6 वर्ष आधी मला अक्षरशः औषधी खावं लागत होतं. मी ॲलोपॅथी औषधी केल्या, होमिओपॅथी औषधी केल्या, भरपूर औषध केल्या, पण काय व्हायचं, औषध खायची तोपर्यंत बरं राहत होतं. आणि रेकीला काय प्रॅक्टिस लागते. मी काय करते, म्हणजे फक्त आता मला ऍक्टिव्हेशन करावं लागतं, 7 चक्राचं मेडिटेशन किंवा कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन मी करते आणि त्याच्याने मला फायदा आहे. मग आता तुम्हाला डेली काय करायचे आहे, तर जेव्हा आपला शक्तिपात होईल तेव्हा तुम्हाला ऍक्टिव्हेशन प्रोसेस, 7 चक्रांचा मेडिटेशन आणि अन्न पाण्याला चार्ज करून अन्न पाणी ग्रहण करणं, एवढ्या गोष्टी केल्या की आपल्याला रेकीचा फायदा होतो. फक्त मला ऐकून फायदा होणार नाही, तर जी तुम्हाला सांगितलेली आहे ती प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. ओके, डेली आपल्याला ऑरा क्लीन करणं गरजेचे आहे, कारण आपण बाहेर जातो, भरपूर लोकांशी म्हणजे भरपूर लोकांशी आपण भेटत असतो. किती लोकांच्या मधामध्ये वाईट विचार, चांगले विचार असे येतात. आणि आपण काय म्हणतो नेहमी की संगत ही चांगल्याची असावी. का बरं? संगत का बरं आपण चांगल्याची करायला लावतो आपण आपल्या मुलांना, किंवा आपण सुद्धा चांगल्या संगतीमध्ये का बरं? तर विचार करा की जे 5 लोक जर चांगले आहे, 5 लोक जर चांगले आहेत, त्यांच्या मधामध्ये एक 6वा व्यक्ती चाललेला आहे, तर त्याचे विचार कोणासारखे बनतील? जे 4 व्यक्ती चांगले आहे, तर या 5व्याचे विचार सुद्धा, आणि तो 5व्या व्यक्ती जे 4 आहे त्या व्यक्तींसारखा हा 5वा व्यक्ती पण होणार. का बरं? तर याचा असर त्या 5व्या व्यक्तीवर झालेला आहे. ओके, म्हणून चांगल्या संगतीचा असर हा चांगलाच होतो. आणि जर 4 व्यक्ती वाईट आहेत, त्यात तो 5वा व्यक्ती जर चांगला गेला, तर तो वाईटच होऊन जाणार. म्हणून संगत ही नेहमी चांगल्याची असायला पाहिजे. आणि जर तुमच्या जवळ आता तुम्ही म्हणाल की इतके लोक आहे, आम्ही कसं, तर ठीक आहे ना, तुम्ही 5 पुस्तके तुमच्याजवळ चांगली ठेवा. मोटिवेशनल जे मोटिवेट करतात तुम्हाला, त्यांना वाचा, त्यांना ऐका, त्यांचे भाषण ऐका, त्यांच्या भरपूर सारे पुस्तकं असतात. माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत. असे पुस्तक वाचू शकता. पुस्तकं जरी चांगले वाचले की नाही, तरी तुमच्या डोक्यामध्ये चांगलेच विचार येतील. आणि काय आपण जसा विचार करतो की नाही, तसंच नेहमी आपल्यासोबत घडत जातं. ठीक आहे, मी नेहमी सांगते प्रत्येकाला की विचार हे चांगले करा. आणि जर तुम्हाला त्रास असेल, शारीरिक, मानसिक, आपल्याला जोही काही पेन असतो, तर नेहमी काय म्हणत असता तुम्ही की मला हे दुखत आहे, माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे. मग आपण अफर्मेशन का देतो आहे? दुखण्याची. मग ते परत परत दुखत असतं. अफर्मेशन त्याचं उलट द्या की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी हेल्दी आहे, मी हेल्दी आहे. म्हणजे निगेटिव्ह थॉट्स जर तुम्ही रिपीट कराल, तर ते तसंच होणार आहे. ओके, रेकी काय सांगते आपल्याला की पॉझिटिव्ह विचार. नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह विचारच करायचे, जेणेकरून आपल्यासोबत सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला पाहिजे. ठीक आहे. आणि आता आपल्याला अन्न पाणी चार्ज करून ग्रहण करायचे आहे. यानंतर तुम्ही जेव्हा जेवण करता, तर तुम्ही आता अन्न आणि पाण्याला चार्ज करूनच प्यायचं आहे. का बरं? तर तुमची हेल्थ छान राहिली पाहिजे म्हणून. मग पाण्याला चार्ज कसं करायचं आपल्याला? एक ग्लास पाणी घ्यायचं. एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. रेकीला कॉल करायचा आहे आपल्याला. रेकीला कॉल म्हणजे रेकीची प्रार्थना करायची आहे आपल्याला. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. आणि मग हा पाणी जर तुम्ही स्वतः पित असेल, म्हणजे हा 1 ग्लास पाणी जर तुम्ही चार्ज करत आहे, तर अफर्मेशन काय घ्यायची आहे आपल्याला? की हा पाणी, आधी तरी या पाण्याचे आभार मानायचे आहे. आभार मानायला कधीही विसरू नका. मी स्वतःची आभारी आपण बोललो, मी या पाण्याची सुद्धा आभारी आहे. ओके, हा पाणी खूप छान आहे. मी या पाण्याची आभारी आहे. आणि हा पाणी मी स्वतः पित आहे. स्वतःचं नाव घ्यायचं, जसं मी स्वतः पूजा पहाडे हा पाणी मी स्वतः पित आहे. आणि या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे.
असं अफर्मेशन द्यायचं आपल्याला. मनातल्या मनात द्यायची असेल, मनातल्या मनात द्या. बोलायची असेल तर बोला. आणि 21 टाइम्स आपल्याला असं क्लॉकवाईज फिरवायचं आहे. घडी कशी अशी फिरत असते, उलट नाही फिरवायचं आपल्याला, सरळ फिरवायची आहे. आणि अफर्मेशन काय द्यायची आहे? हा पाणी मी स्वतः पित आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. होत आहे असं नाही म्हणायचं आहे. कारण आपण हा पाणी आता चार्ज केल्यानंतर पिणार आहोत. ठीक आहे. याला म्हणायचे आहे, हा पाणी खूप छान आहे. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी मी स्वतः पित आहे आणि याच्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हळूवार आपल्याला फिरवायचं, खूप असं फास्ट फिरवायचं नाही. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हा पाणी खूप छान आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. असं म्हणून हा पाणी आपल्याला प्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण जसं एक ग्लास पाणी चार्ज करून पिलं. मग आता आपल्या घरामध्ये आपली फॅमिली असते. भरपूर लोक असतात आपल्या घरात. ठीक आहे. मग आपण हे एक ग्लास पाणी पिऊ का? पाणी चार्ज करण्यापेक्षा जिथे आपल्या घरी फिल्टरमध्ये पाणी भरून असतं, फिल्टर म्हणा, गुंड, माठ, काही जिथे पाणी भरून असतं, तर तिथे तुम्हाला त्याला एकासोबत चार्ज करून ठेवायचे आहे. डेली एक फिल्टर आपल्याला डेली लागतोच. एक फिल्टरभर पाणी, गुंडभर पाणी डेली लागतं आपल्याला. तर रोज तुम्हाला या पाण्याला चार्ज करायचे आहे. जसं आता आपण एक ग्लास पाणी चार्ज केलं, तसंच आपल्याला त्या फिल्टरवर हात ठेवायचा आहे. आणि त्याला अफर्मेशन मग काय द्यायची आहे? आधी रेकीला कॉल करायचं. स्वतःचा आभार मानायचं, दिव्यरेखी शक्तीचा आभार मानायचं, ईश्वर गुरूंचा आभार मानायचं आणि त्या फिल्टरमध्ये जो पाणी आहे त्या पाण्याचा सुद्धा आभार मानायचा. आणि अफर्मेशन त्याला द्यायची की हे पाणी पिणाऱ्या सर्व व्यक्तींना जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. असं आपल्याला त्या फिल्टरवर हात ठेवायचा आहे. ओके. डेली आपल्याला तो पाणी चार्ज करून प्यायचं आहे. आणि चार्ज केल्यानंतर बघा त्या पाण्याला चव पण छान येणार. आणि कंटिन्यू तुम्ही अफर्मेशन जर त्याला द्याल पॉझिटिव्ह, तर तुमच्या घरी प्रत्येक व्यक्ती छान राहणार. आपल्याला सर्वप्रथम आरोग्य खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. एक विचार करा, खूप पैसा आहे एखाद्याजवळ आणि त्याच्याकडे आरोग्य नाहीये त्याचे व्यवस्थित, तर त्या पैशाचा काय अर्थ आहे का? नाही. पैसा तर येणारच, पण सर्वप्रथम आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. रोज तुम्हाला ही प्रोसेस रोज करायची आहे. रोज पाणी चार्ज करूनच प्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही असाच बकेटमध्ये पण सुद्धा असं अफर्मेशन देऊ शकता. ज्या पाण्याने तुम्ही अंघोळ करत आहेत किंवा शॉवरने अंघोळ करत आहेत, तर मी या पाण्याने अंघोळ करत आहे आणि या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. तुम्ही केसासाठी पण, म्हणजे तुमचे केस खूप छान लांब, काळे, म्हणजे आधीच पांढरे झाले असतील तर त्याला अफर्मेशन काळे व्हायची नका देऊ. ठीक आहे. जर तुम्ही त्या अंघोळीला पाणी वापरत आहे आणि या पाण्याने माझे केस खूप छान लांब, काळे झालेले आहे, असं सुद्धा म्हणू शकता. नेटवर्क इश्यू आला का? आवाज येतोय माझा? ओके. तर जेव्हा आपण अंघोळ करतो तर बकेटमध्ये जो पाणी घेतलेला आहे समजा, तर त्या पाण्याला सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन जे तुम्हाला पाहिजे आहे, संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे आहे, तर तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये संपूर्ण स्वास्थ्य,
आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये पण जसं कुणाला इचिंग होत असेल, बॉडी इचिंग होत असेल किंवा काही असेल तर थोडंसं एक अर्धा चमचा तुम्हाला मीठ टाकायचं त्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने अंघोळ करायची, त्याला अफर्मेशन देऊ की या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला जे पाहिजे तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या आणि कंटिन्यू करून बघा. तुम्हाला तुम्ही 7 दिवस कंटिन्यू करून बघा. बघा तुम्हाला काय तिथे तुम्हाला काहीतरी किती बेनिफिट्स आलेले आहे आणि किती फरक जाणवलेला आहे 7 दिवसानंतर तुम्हाला 8व्या दिवशी ते कळेलच. मग आज आपण चार्ज केलं पाणी, जसं काल तुम्ही पाणी चार्ज करून पिलं, परवा नाही पिलं. माझं माईक ओके. आता जसं पाणी आपण ज्या प्रकारे चार्ज केलं त्याच प्रकारे आपल्याला जेवणाला सुद्धा चार्ज करायचे आहे. मग जेवण कसं चार्ज करायचं? आता येतोय माझा आवाज? आवाज येतो आहे? ओके, थँक्यू. मग आपण जसं जेवण करतो आहे, आपल्याकडचं जेवण बनलेलं आहे आणि आता आपण जेवण करणार आहोत. एक 10 मिनिटं आधी रेकीला कॉल करायचं. जिथे जेवण बनलेलं आहे, डायनिंगवर आपल्या जेवणाचे सगळे भांडे ठेवले असतात, म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी सगळं ठेवलेलं असतं. त्याला उघडं करायची काहीही गरज नाही. रेकीला कॉल करायचे आहे आणि आपले हात असे ठेवायचे, म्हणजे जेवणाची भांडी एवढी आणि एवढ्या अंतरावर आपल्याला हात ठेवायचे आहे असं. आणि त्याला सुद्धा अफर्मेशन द्यायचे आहे. माझा आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? स्नेहा मॅमला नाही येतंय. माझा आवाज येतो? थम्स अप करा. ओके आहे. ओके ओके मॅम, तुमचं काहीतरी नेटवर्क इश्यू असेल एकदा. ओके. मग आपल्याला जेवण चार्ज करताना काय करायचे आहे? असं अंतरावर आपल्याला म्हणायचे आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला एक 2-3 मिनिटं असेच हात ठेवायचे आहे आणि अफर्मेशन देत राहायचं आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. ठीक आहे. व्हॉइस ब्रेक होतो आहे. ओके. या 5 गोष्टी पलीकडे आपलं जीवन आहे का? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या पलीकडे तुमचं जीवन आहे का? आपलं जीवन आहे का? सगळ्या या 5 गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणून आपल्याला अफर्मेशन पण या सगळ्या गोष्टीशी द्यायची आहे. मग आता ज्यांचा बिझनेस असेल, म्हणजे तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल, तर तुम्ही पाणी चार्ज करू शकता. म्हणजे एक थोडंसं पाणी घ्यायचं, इतकं थोडं, आणि त्या पाण्याला अफर्मेशन काय द्यायची आहे की माझ्या नेटवर्क इश्यू काय सुरू आहे? माझा आवाज येतो का? नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ओके. जसं आपला कुठला व्यवसाय आहे समजा, तर तुम्हाला थोडं पाणी चार्ज करायचं आहे आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्यायची आहे. म्हणजे जसं ऑफिस असेल तुमचं, तर काय म्हणायचं आहे, या पाण्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस माझ्या व्यवसायामध्ये प्रगती होत आहे. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची प्रगती होत आहे दिवसेंदिवस. या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. असं आपल्याला अफर्मेशन देऊन हा पाणी असं शिंपडायचं आहे. ठीक आहे. असं शिंपडायचं आहे हा पाणी. तुम्ही चार्ज करून एका बॉटलमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि अफर्मेशन काय द्यायची आहे? या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे. असं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू बोलत राहायचं आहे आणि 2-3 मिनिटं या पाण्याला हिलिंग द्यायची आहे.
आणि मग या पाण्याला असं ऑफिसमध्ये आपल्याला शिंपडून द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर थँक्यू 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 म्हणायला विसरायचं नाही. समजलं? काय प्रॉब्लेम आहे? अन्न पाणी चार्ज करायला कळलं तुम्हाला प्रोसेस? खूप इझी आहे. डेली करायचे आहे आपल्याला हे. शेअर मार्केटमध्ये पाणी शिंपडायचं आहे? अच्छा, जे तुम्ही करता ऑनलाईन. तर आपण म्हणू शकतो की जसं तुम्हाला तुमचे काय शेअर मार्केटचं मला तेवढं काही माहिती नाही कसं काय हाऊ टू डू. हे बघा, तर तुम्हाला जे पाहिजे आहे, तुम्ही जिथे पैसे लावतात वाटते तिथे, हो ना? आपले पैसे अनम्यूट करा मॅम. कोण आहे? चिंकू. कुठे अनम्यूट करा, मला सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे, मी सांगते. अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा, काय आहे थोडं बोला. हाँ नमस्ते। हा, नमस्ते, बोलिए. शेयर मार्केट हाँ शेयर मार्केट ये करती हूँ मैं, ट्रेडिंग करती हूँ कभी कभी, हाँ हाँ तो थोड़ा सा ग्रोथ होना चाहिए उसमें, हाँ। तो आप इसलिए क्वेश्चन देना, बताइए। आपका मोबाइल जो शेयर अगर मार्केट, अच्छा ग्रोथ होता है तो मैं आपका क्लास जरूर करूंगी। आपका वॉइस ब्रेक हो रहा है। देखो, आपने वो करना क्या है, आपका मोबाइल ऐसे रख लेना, वो जो शेयर मार्केट, आवाज नहीं आ रही। माझा आवाज नाही येत आहे? एक मिनिट रुकिए. हाँ, इससे कोई प्रॉब्लम होगा? हम्म। एक ही मिनट रुकिए, मैं बताती आपको. एक मिनट, मुझे इसका वाईफाई का चेक करने दीजिए. ओके, आ रही है अब आवाज? आ रही है क्या आवाज? येतोय माझा? माझा आवाज येतो आहे का? अब आ रही है। आ रही है, हाँ. तो अपने को क्या करना है, क्या जो शेयर मार्केट आप जैसे कर रहे हो, आता ट्रेडिंग येतो। ट्रेडिंग कर रहे हो, तो आपको वो जो ट्रेडिंग का वो जो है वो निकाल ऐसे इसमें स्क्रीन में लाना है. उसको यहीं पे रख देना है ऐसे. ठीक है. रेकी की प्रार्थना करना है. रेकी मतलब मैं खुद की आभारी हूँ, दिव्य रेकी शक्ति की आभारी हूँ. मैं मेरे माता पिता और समस्त गुरुजनों की आभारी हूँ. रेकी अमृत, रेकी अमृत. और अपने को ऐसे मेरा हाथ ट्रेडिंग रब कर, कैसे चल- हाँ, अपने को ऐसे हाथ रब करना है. मैम कुछ भी नहीं आवाज आ आशा रही। मैम, थम्स अप करा. कुछ भी आवाज नहीं आया, पूरा ब्रेक था मैम, पूरा ब्रेक था आवाज। ओके ओके, अभी आ रही मेरी आवाज? अभी आ हाँ रही अब आ रही है। आ रही है. हाँ, देखना है जो ट्रेडिंग का आपका है, हाँ। हम्म। मोबाइल स्क्रीन के ऊपर ला लेना है अपने को. ठीक है. और रेकी को अपने को कॉल हम्म। करना है. रेकी को कॉल करना है, हम्म। मतलब रेकी की प्रायर कर लेना है. उसके बाद दोनों हाथ अपने को ऐसे रब कर देना है. हम्म। और ये मोबाइल के ऊपर जैसे ऐसे रखना है, इसको टच नहीं करना, ऐसे रखना है. और बोलना है आपको क्या चाहिए, आपके उसमें ग्रोथ होना चाहिए. मतलब मराठी में ग्रोथ मैं क्या चाहिए। बोलूँ, आपको क्या क्या चाहिए, मतलब क्या अच्छी बातें चाहिए, आप बताओ मुझे. माझ्या या मतलब हाँ मी क्या जे पैसे क्या लावलेले बोलना आहे, चाहिए तुमको? हिंदी में क्या बोलूं म्हणजे काय म्हणणार आहे हाँ तुम्ही? हाँ वही. मैं मराठी में बात कर, मैं खूप बताती हूँ. दिवसेंदिवस ते वाढले पाहिजे. हा हा, माझ्या या ओके, हो, म्हणजे दिवसेंदिवस ते वाढले पाहिजेत. वाढले पाहिजे, वाढत आहे असं बोलायचे आपल्याला. दिवसेंदिवस माझ्या या अर्निंग मध्ये अच्छा. वाढ होत आहे. वाढ झाली पाहिजे, नाही हो रही नहीं, मतलब होना चाहिए नहीं, हो रही है, ऐसे बोलना है अपने को. और ऐसे 2-3 मिनट अपने को ऐसे हीलिंग देना है उसको कंटिन्यू. जो जो ओके. आपको जो चाहिए अफर्मेशन कंटिन्यू अपने को मन के मन में बोलना है. हाथों को ऐसे रखना है. हाथों में ऐसे एक व्हायब्रेशन आपल्याला व्हायब्रेशन आपल्याला फील होईल. आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायची आहे. ठीक आहे. माझ्या अर्निंग मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. माझ्या अर्निंग मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मध्ये दिवसेंदिवस वाढ होता है. और आपको वैसे अपने को अफर्मेशन देना है
कंटिन्यू मन के मन में दो तो भी चलेगा, ओके या फिर ऐसे बोल के भी दो तो भी चलेगा, लेकिन आपको दिन में 2 बार करना है। ठीक है, दिन में 2 बार। ओके दिन में 2 बार करिए, जी रोज हीलिंग दो, क्योंकि जो देखो रेकी वर्क योर इंटेंशन, बराबर, तो आपको अपने इंटेंशन उनको बताना है और वो फिर पूरे होते हैं। ठीक है, अपने को रोज करना है, आज किए कल नहीं किए, कल किए परसों नहीं किए, ऐसे नहीं होगा। कंटिन्यू करके देखो क्या चेंजेस होते हैं, फिर ओके खुद ही वो अनुभव करो आप। जी ठीक है, कंटिन्यू। अपन वैसे पैसों को भी कर सकते हैं। आपले पास जो पैसे आहे तो माझ्या पैशामध्ये खूप वाढ झालेली आहे, असं ऐसे अपन उसको पैसों को भी हीलिंग दे सकते हैं। डेली डेली अपने अच्छा को हीलिंग उनको देना है, मतलब कि अपन अपने को जो जो चीजें चाहिए वो उनको अफर्मेशन देना है, जैसे कि वो पूरे हो। ठीक है, ओके। और आणखी कुणाचा काय प्रश्न होता मगाशी? हँड रेज करा आणि विचारू शकता. काय प्रश्न होता? मला चॅट बॉक्स एकदा चेक करावा लागेल, एक मिनिट. शेअर मार्केटसाठी त्यांनी सांगितलं कसं करायचं, हाऊ टू डू, आवाज येत नाही. ओके तुम्ही पडले ना ओके. सो आपल्याला डेली अन्न पाणी चार्ज करायचे आहे. अर्निंग मध्ये वाढ होते म्हणून आपल्याला पाणी चार्ज करून आपल्या बिझनेस मध्ये असं आपल्या ऑफिस मध्ये शिंपडून द्यायचं आहे. ठीक आहे, आणि डेली आपल्याला ओरा क्लिन्झिंग करायचं आहे. ठीक आहे, आता मला शक्तिपाताबद्दल मगाशी कोणी विचारलं होतं, तर आपलं शक्तिपात बघा, शक्तिपात आहे उद्या. उद्या सकाळी 7:35 ला सुरू होतो शक्तिपात. आणि ज्यांना करायचं असेल शक्तिपात, म्हणजे मी तुम्हाला रेकीचा इतिहास जेव्हा सांगितलं होतं, सर्व होतं ना पहिल्या दिवशी, काल काल तर रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही, आणि द्यायची तर त्याच्या बदल्यात काहीतरी घ्यायचं. म्हणून आपण या शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज. शक्तिपात म्हणजे काय असतं, तर युनिव्हर्सशी तुमचं कनेक्शन केलं जातं, म्हणजे एनर्जी एक्सचेंज केली जाते. त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पे करावं लागेल ₹151. म्हणजे मी माझी एनर्जी एक्सचेंज करायसाठी ती फी असते. म्हणजे जर तुम्हाला मी शक्तिपात देते त्याच्यासाठी काहीतरी मला घ्यावं लागतं. ठीक आहे, आता तुम्ही माझ्या जवळ असते इकडे माझ्या नागपूरला, तर मी तुमच्याकडून एक चॉकलेट, एक पाणी बॉटल काहीतरी असं घेतलं असतं. ठीक आहे, पण आपण याची ₹151 फीस ठेवलेली आहे शक्तिपाताची. आणि जेव्हा जसं दीक्षा म्हणतात, ठीक आहे, ते घेतलं तर काहीतरी द्यावं लागतं त्यासाठी, म्हणून ही ठेवलेली आहे. आणि तेव्हाच तुम्हाला त्याचा लाभ होत असतं. ओके, आणि शक्तिपात झाल्यानंतर मग ऍक्टिव्हेशन प्रोसेस तुम्हाला करायला सांगितली जाते. ती ऍक्टिव्हेशन मी संध्याकाळच्या सेशनला किंवा मग हो संध्याकाळच्या रात्रीच्या सेशनला शिकवणार आहे ऍक्टिव्हेशन. पण जो आपला शक्तिपात राहील तो आपला उद्या सकाळी 7:35 सुरू होणार. ओके, ज्यांनाही शक्तिपात घ्यायचे असेल त्यांनी ₹151 पे करायचे आहे. ओके, अतुल पाटील यांचं काय हँड रेज आहे, बोला सर. अनम्यूट करा, अनम्यूट करा. मला जो मायग्रेनचा त्रास आहे ओके, तो क्लिअर होईल का? हा हा हा, ओके. बोला, अतुल पाटील, येस, हा नमस्कार. ते आई तुम्हाला जॉईन आहे संध्याकाळी. मला म्हणजे मधून मधून खूप वर्षापासून त्रास आहे मॅडम मला. मायग्रेनचे अटॅक येतात मला. ओके, हम्म. बघा सर, मला सुद्धा मायग्रेन होतं, म्हणजे मला मायग्रेन मध्ये काय अक्षरशः ओमिटिंग होते. आणि हा जो मागचा आपला डोकं आहे, कारण मला मला होतं ना, भरपूर वर्ष होतं. इथून हम्म. एकदम मागचं डोकं हे दुखायचं आणि असं फाटल्यासारखं. आणि जोपर्यंत हम्म. मी औषध खायची नाही, मला ते 500 ml राहते ना, त्या म्हणजे जास्त पॉवरची औषध होती, ती मला खावी हो. लागायची. आणि ती औषध पण काय आहे, आपण काही खाल्ल्याशिवाय ती औषध खाऊ शकत नाही. आणि जर जर उपाशापोटी जर औषध खाल्ली तर त्याचे वेगळे परिणाम. मग मी केलं तरी बरोबर. सुद्धा, मग जेव्हापासून मग मी स्वतःला रेकी द्यायला लागली तेव्हापासून मला औषधे घ्यायची गरजच पडली नाही.
आणि माझा रेकी काय प्रॉब्लेम तुम्हाला मॅडम, हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अर्ध डोकं अर्धेशी दुखतं. अर्ध आणि मागची जे नस आहे ना ते खूप हो, दुखते. येस. मी खूप त्रासाने केले मॅडम, पण मला तेवढ्यापुरताच फरक पडतो. हा. नंतर तो मी 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 सुद्धा ते सांगते ना, मला सुद्धा मायग्रेनचं काय, मी औषधी खायची, मला तात्पुरतं आराम व्हायचं. पण मायग्रेन कसं परमनंटली आपल्याला सोल्युशन पाहिजे ना. तात्पुरतं काय कुठल्याही औषधीला बघा. मग एक विचार करा की औषधी आपण खातो आहे. मग जो जो पेन आहे तो तिथे दाबला जातो, तो तिथून निघत नाही. आपण पेन किलर खात असतो, कुठल्याही औषधी जर खातो आहे, तर फक्त तात्पुरता तो त्रास तिथे दाबून ठेवतो. मग कुठेतरी तो त्रास जो आहे तो कुठल्या तरी बिमारीवर फेकतो मग. बरोबर. म्हणून आपल्याला रेकीचे काय आहे, तर रेकीचे तुम्हाला फक्त जे सांगितले रोज तुम्हाला मेडिटेशन करावे लागेल. आणि मेडिटेशनने भरपूर फायदा होतो सर. मेडिटेशन आणि हो हो. ऍक्टिव्हेशन प्रोसेस मी जे सांगणार आहे, म्हणजे जे शक्तिपातानंतर जो तुम्ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस कराल आणि मेडिटेशन, स्वतःला रोज हिलिंग द्याल, त्याच्याने फायदा होतो. आणि कंटिन्यू आपल्याला हे करावं लागतं. बरं, मग उद्या केलं चालेल का मॅडम? तुम्ही जर मला ते शक्तिपात जर शक्तिपात दिला. घ्यावं लागेल आणि मग ऍक्टिव्हेशन मी तुम्हाला रात्री सांगणार आहे, ते ऍक्टिव्हेशन करावं लागेल. आणि मग तसंच तुम्हाला डेली करावं लागेल. डेली सकाळी तुम्ही किती वाजता उठता त्या हिशोबाने मग तुम्ही करू शकता. म्हणजे बरं बरं ऍक्टिव्हेशन प्रोसेस आपण चार्ज, हील अँड प्रोटेक्ट, आपण सगळ्या अवयवाला प्रोटेक्ट करतो, चार्ज करतो आणि हील करतो. बरं बरं ओके. चालेल. हो, ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. कुणाचा काय प्रश्न होता आणखी? कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे, विचारू शकता तुम्ही. ओके, कुणाला काही विचारायचं नाही आहे? ज्यांना शक्तिपात घ्यायचा. ओके, 8582 अनम्यूट करा मॅम. केलं. मॅडम जर उद्या सकाळी नाही जमलं तर मग परत संध्याकाळी वगैरे नाही का? नाही, शक्तिपात मी सकाळीच करत असते मॅम, रात्रीला शक्तिपात नाही देत. मग परवा दिवशी वगैरे, परवा दिवशी देऊ कारण शकते उद्या मी. मला हा मग परवा परवा दिवशी घेईल मी. सकाळी द्यावं लागेल. कारण परवा सकाळी म्हणजे कसं एकासोबत होऊन जातं, मग परवाचं पाहू. पाहू कारण की ना परवाचं. उद्या नाही जमणार मला, मग मी परवा घेईल. हो, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. परवा जमलं की सांग तसं. आणि ते पाणी आपण म्हटलं ना, जे व्यवसायासाठी आपण बॉटलमध्ये करून ठेवायचं, ते किती दिवस स्टोर ठेवायचं हे बघा, आता जसं की रोज तुम्हाला करायचं? तुम्ही काय, मला पण उद्या जमणार. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं, आपण जसं गंगाजल आपण किती दिवस ठेवतो, पण तुम्ही डेली एवढं पाणी चार्ज करायचं आणि त्या पाण्याला तुम्ही रोज अफर्मेशन दिली आणि रोज शिंपडलं की जास्त बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. लवकरात लवकर ते परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. असं. ओके. मग मी परवा दिवशी घेतला तर चालेल ना? हो हो, चालेल, मी सांगेन तसं. हा चालेल. थँक्यू. ओके, थँक्यू. आणखी कुणाला? होय, उमेश. ओके, अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हो, तुम्ही थम्स अप करताय, अनम्यूट करा म्हटलं. उमेश काय बनवाली नाही करतायत? मग मला पण नाही समजणार. हा, स्नेहा मॅम करा अनम्यूट. माझा शक्तिपात झालेला आहे. ओके, मग तुम्ही नका घेऊ. चालेल ना? झालंय. तुम्ही मास्टर आहे का? मास्टर केलाय तुम्ही? नाही, रेकी लेवल 1 केलंय. ओके. आणि तुम्हाला आता सगळ्या ऊर्जा जाणवतात काय? काय म्हणले? ऊर्जा तुम्हाला जाणवतात काय म्हटलं? हो हो हो. हो, मग करायची गरज नाहीये. मग घ्यायची गरज नाही. ऊर्जा आपल्याला जाणवत आहे म्हणजे मग घेतलं, नाही घेतलं तर चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आणखी अतुल पाटील सर बोला. मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मला. बोला. जे माझा तो मायग्रेनचा त्रास आहे किंवा कोणताही इतर आजार असो किंवा रोग असो, हं. ते काही आपले मागचे कार्मिक कर्म असतात का? कार्मिक कर्म सुद्धा असतात ना सर. तर त्यासाठी आपण अच्छा. जे कार्मिक, बघा, आपले कार्मिक कर्म म्हणजे जसं आपण 3 पिढ्यांची जी, म्हणजे जे आपलं, जसं तुम्ही तुमच्या आईसारखे दिसत असाल, तुमच्या आजीसारखे दिसत असेल, म्हणजे आपले त्यांचे काहीतरी गुण आपण घेऊन येतो.
बरोबर आहे. दिसणं म्हणा किंवा वागणं किंवा काहीतरी स्वभाव काहीतरी आपण त्यांची 3 पिढ्यांची कॅरी करतो. तसंच आपण त्यांचे कर्म सुद्धा कॅरी करत असतो. म्हणून एखादी वेळा बघा कधी-कधी भरपूर लोकांसोबत असं पण होतं, की खूप प्रयत्न करत आहेत. खूप प्रयत्न करताय पण त्यांना ती गोष्ट जी पाहिजे ती मिळत नाही. तर यामागे सुद्धा तुमचे कार्मिक ब्लॉकेजेस असू शकतात. म्हणजे कर्म असतात. त्यासाठी मी तर कर्मा जे क्लिअरन्स आहे, मास्टर लेव्हलला शिकवत असते, ही कर्मा क्लिअरन्स ज्यांचे जे कार्मिक ब्लॉकेजेस आहे, ते रिमूव्ह कसं करायचं. त्यासाठी मी कर्मा क्लिअरन्सचं मेडिटेशन देते आणि त्यांना ते कर्मा क्लिअरन्स शिकवते सुद्धा मास्टर लेव्हलला. असतात सर कार्मिक मास्टर ब्लॉकेज हो, कार्मिक आपले जे असतात ना कर्मा ते असतात आणि बिलीव्ह ते रिअल असतातच. अच्छा. कारण की मी मी तुम्ही म्हणजे तुम्ही आता जे बोललेत ना, की हं. प्रयत्न तो मी खूप करतो. हां. पण मला खूप अडचणीत आणि अपयश माझ्या आयुष्यात त्याचं खूप मागचं आहे. कारण तेच असतं. कार्मिक ब्लॉकेजेस जे आहे, ते आधी क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ते क्लीन होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जो तुमचं ध्येय आहे, तो मिळणार नाही. अच्छा. म्हणजे ते म्हणजे क्लिअर जर नळ करणं फार आहे, नळामध्ये पाणी वाहतो आहे आणि मधात त्यात कचरा गेलेला आहे. मग जोपर्यंत तुम्ही हम्म. कचरा काढणार नाही, तोपर्यंत पाण्याचा फ्लो सुद्धा नळातून बरोबर वाहणार नाही. सेम तसंच असतं. आपल्याला आपले ब्लॉकेजेस क्लिअर करणं गरजेचं असतं. अच्छा, अच्छा. येस. आणि मॅडम मग आपण जर आता हे रेकी रेकी वगैरे समजा आपण हे करतोय हं. तुमच्याकडून शक्तिपात पण करतोय. मग याच्यामध्ये मास्टर पण असतात का? जे मास्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करायला पाहिजे तुम्हाला? नाही नाही म्हणजे मास्टर आता तुमचे पण कोणी ना कोणी मास्टर असतील ना? हे बघा सर्वांचे गुरु असतात ना सर. हा नाही, नाही. हा हा. म्हणजे तुमच्या सोबत नेहमी सोबत राहणार नेहमी म्हणजे जसं माझे गुरु वेगळे आहेत, तुमचे गुरु वेगळे आहेत, सगळ्यांचे गुरु वेगळे-वेगळे असतात. हे असतं. मग ते बरोबर तुम्हाला आहे. मार्गदर्शन पण आपल्याला नेहमी ते सपोर्ट नाही करत ना, जसं माझे गुरु मला नेहमी एक रस्ता दाखवतात तुम्हाला एकदा, मग तुम्हाला त्या रस्त्यावर स्वतः चालायचं असतं. अच्छा 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 अच्छा. असं आहे. बरं मी बरं. तर तुम्हाला मार्ग दाखवणारच, पण चालायचं कुणाला आहे? तुम्हालाच. तुमचे जेही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही मला बरं. विचारा. मी तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा देणार. पण ते तुम्हालाच करावं लागेल. बरोबर. काय? चालेल ना. ओके. आणखी कुणाला बोलायचं होतं? हँड रेज केलं होतं वाटते. आशा मॅम केलं होतं का तुम्ही हँड रेज? कोणी केलं होतं? ओके. अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा, अनम्यूट. मॅम तुम्हाला बघा तुम्ही जसं हात दाखवताय ना, तुम्हाला अनम्यूट करायचं आहे. तिथे बघा एक असं माईकचं असं दिसतो आहे. त्याला फक्त क्लिक करायचं तुम्हाला. नाही येतो आहे बघा. बघा तुम्हाला ऑप्शन आलं का? ओके करा फक्त. नाही आलं? काहीच नाही? काय म्हणायचं बघा, बोलून बघा. लिप सिंक समजते का मला? काय? शक्तिपात घ्यायचा आहे? उद्या शक्तिपात घ्यायचा आहे? काय? हो. काय पुढचं नाही कळतंय मला. आज? आता? तुम्ही अनम्यूट करा. सॉरी अनम्यूट करा. बघा तुम्हाला तिथे ऑप्शन आलं असेल. नाही आलं? तुमच्याकडे कुणी आई नाही का मॅम? त्यांना अनम्यूट करून मागा थोडं. एक मिनिट थांबा मी सर्वांना अनम्यूट करते. कुणीही अनम्यूट नाही करायचं फक्त. एकच मिनिट थांबा मॅम. एक मिनिट. तुम्हाला फक्त त्या आत्यावर क्लिक करायचे आहे बस बाकी काही नाही. ओके करा आता. माईकचे ऑप्शन आहे त्यावर फक्त क्लिक करा. होऊन जातं. माईकचं असं आहे असं. त्याला फक्त बटन दाबा. बाकी काहीच करायचं नाहीये. बाकीच्यांनी अनम्यूट करू नका. मी सगळ्यांचे माईक ऑन केले पण तरी. नाही दिसतंय? अरे सुरुवातीच्याच आधी आहे तो पहिला बटन पहिला. त्याला क्लिक करा.
सगळ्यात बघा सगळ्यात खाली आहे असं पहिल्या नंबरवर आहे असं क्रॉस केलेलं. ठीक आहे, पुढचे बोला, कोणाला बोलायचे आहे? मॅडम मला थायरॉइडचा त्रास आहे तर त्याच्यावरती काय हे आहे का उपाय? हो आहे. सगळ्याच प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे सर. फक्त तुम्हाला तेवढं ओके हिलिंग ही सगळ्यात महत्वाची असते. हिलिंग तुम्हाला शिकवले ते त्या प्रकारचे हिलिंग तुम्हाला करायचं असतं. ओके. ओके. शिवाजी सर अनम्यूट करा. पे करण्याकरता नंबर वगैरे किंवा QR कोड? सर मी पाठवणार आहे आपल्या ग्रुपवर. माझा नंबर मी पाठवणार, त्याच्यावर तुम्हाला पे करायचे आहे 151 रुपये. उद्या आपण 7:35 शक्तिपात सुरू करू. उद्या सर्वांना जमेल ना? फक्त थम्सअप करा किंवा मग एकासोबत परवा घ्यायचं. आशा मॅमला जमणार आहे. सर तुम्हाला जमणार आहे उद्या? ओके. ओके. बस त्यांना ज्यांना जमेल त्यांनी मला थम्सअप करा. मग मी उद्या तुम्हाला लिंक पाठवेल, त्या लिंकवर तुम्हाला जॉईन करायचे आहे. ओके. ओके. आशा मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करायचंय तुम्हाला, अनम्यूट. आशा मॅम बोला. हा उद्या जमेल की? उद्या जमेल ना? ठीक आहे, आपण उद्या 7:35 सुरू करूया. मी तुम्हाला लिंक शेअर करून द्याल उद्या. ठीक आहे. ओके. ओके चला. ठीक आहे, चला थँक्यू. ओके चला, आपण भेटूया आता उद्या सकाळी. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.